सुस्वागतम. संगीत नाटक प्रेमी रसिक जनांना विनम्र अभिवादन करून शुभश्री संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त नाट्य गीत रंग सादर करीत आहे सुवर्ण तुला नाटकातील नाट्यपदांचा ऑनलाईन कार्यक्रम नाट्य सुवर्ण. लेखक विद्याधर गोखले, संगीत स्वरराज छोटा गंधर्व आणि संगीत भूषण राम मराठे, मार्गदर्शन श्रीकांत दादरकर, शुभदा दादरकर, साथ संगत केदार भागवत, सुहास चितळे आणि आदित्य पानवळकर. निवेदन दीपाली राजे. गायक कलाकार गीता देशपांडे, अपर्णा हेगडे, प्राजक्ता जोशी, निमिष कैकाडी आणि मयूर सुकाळे. ध्वनी संयोजन संजय जोशी, स्वरसंवाद स्टुडिओ. छायाचित्रण आणि संकलन RD जोशी. नाट्यगीत रंगाच्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर सादर करीत आहोत सुवर्ण तुलेतील नाट्यपदांचा कार्यक्रम नाट्य सुवर्ण. नाट्य सुवर्ण. कल्याणानां त्वमसि महसां भाजनं विश्वमूर्ते धूर्यां लक्ष्मीमथमयी भूषं देहि देव प्रसीद. यद्यद् पापं प्रथिजहि जगन्नाथ नम्रस्य तन्मे. भद्रं भद्रं वितर भगवन् भूयसे मंगलाय. रसिक हो, ही होती सुवर्ण तुलाची नांदी. तुम्ही म्हणाल ही काय नांदी होती? अहो हो, ही नांदीच होती. 1960 साली केलेला हा एक आगळा वेगळा अभिनव असा प्रयोग म्हणायला हवा. सूर्यदेवाची प्रशंसा करणाऱ्या एका संस्कृत श्लोकाच्या रूपात नांदी सादर केली गेली. नाटकाची सुरुवात होते प्रभातकालीन समयाने. वातावरण निर्मिती करणे हा नांदीचा मुख्य उद्देश असतो आणि हा उद्देश सफल होतो सूर्यदेवाचे स्मरण करणाऱ्या आणि त्या वातावरणाला पोषक अशा या संस्कृत श्लोकामुळे.
या श्लोकाचा थोडक्यात अर्थ सांगते. हे सूर्यदेवा, सर्वांचे कल्याण करणारा, सर्वांना आनंद देणारा तूच आहेस. माझ्यावर तुझ्या कृपेचा प्रसाद सदैव राहो. पापांचा संहार करून, अंधकार दूर करून सर्वांचे मंगल होण्यासाठी सर्वत्र चांगले विचार पसरू दे. रसिकहो, या नांदीच्या स्वरूपातल्या श्लोकाला स्वरबद्ध करताना स्वरराज छोटा गंधर्व यांनी सकाळचाच राग भटियार वापरला आणि त्यामुळे पहाटेचं सुंदर वातावरण रंगमंचावर पसरलं. हेच पहाटेचं प्रसन्न रम्य वातावरण सत्यभामेच्या पहिल्याच पदामध्ये अनुभवायला मिळतं. सूर्याचं म्हणजेच त्या रविरायाचं पूजन करण्यासाठी जणू काही गगनातील तारागण धरणीवर अवतरले आहेत, अशी नितांत सुंदर कल्पना असलेलं हे पद ऐकूया. उजळीत जगमंगलमय, अरुणबिंब आले, सोनेरी किरणांनी भूमंडळ न्हाले. सादर करतायत अपर्णा हेगडे. उजळीत जगमंगलमय, उजळीत जगमंगलमय, अरुणबिंब आले, अरुणबिंब आले, सोनेरी किरणानी, सोनेरी किरणानी भूमंडळ न्हाले, भूमंडळ न्हाले. उजळीत जगमंगलमय, उजळीत जगमंगलमय. नलिनी दल आलिंगन, नलिनी दल आलिंगन, नलिनी दल आलिंगन, नलिनी दल आ, नलिनी दल आ, नलिनी दल आलिंगन. नलिनी दल आ, आ, नलिनी दल आलिंगन, नलिनी दल आलिंगन. त्यजुनि भृंग करि गुंजन, त्यजुनि भृंग करि गुंजन. कुंज कुंज मोहरले, कुंज कुंज मोहरले, कुंज कुंज मोहरले. वनविहंग बोले, भूमंडळ न्हाले. उजळीत जगमंगलमय, उजळीत जगमंगलमय. रविराया पूजाया, रविराया पूजाया, रविराया पूजाया, रविराया पूजाया. आ, 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 रविराया पूजाया, रविराया पूजाया, रविराया पूजाया. आ,
रविराया पूजाया काय फुले होऊनिया काय फुले होऊनिया गगनीचे तारांगण गगनीचे तारांगण धरणीवर आले धरणीवर आले भूमंडळ न्हाले उजळीत जग मंगलमय उजळीत जग मंगलमय अरुणबिंब आले अरुणबिंब आले अरुणबिंब आले अरुणबिंब आले सोनेरी किरणानी सोनेरी किरणानी भूमंडळ न्हाले भूमंडळ न्हाले उजळीत जग मंगलमय उजळीत जग उजळीत जग उजळीत जग वा, ऐकलीत ना स्वरराज छोटा गंधर्वांच्या संगीताची कमाल. पहाटेच्या वातावरणाला अगदी साजेसं असं संगीत छोटा गंधर्वांनी या पदाला दिलं होतं. अर्थातच त्यासाठी त्यांनी प्रातःकालीन राग वापरले, अहिर भैरव वापरला, भटियार वापरला आणि थोडं वेगळेपण आणण्यासाठी या प्रभातकालीन रागांबरोबर कलावती राग देखील वापरला. काव्यातील शब्दांच्या अर्थानुसार स्वररचना करणे हा त्यांच्या संगीत दिग्दर्शनातला आणखीन एक पैलू या पदात दिसून आला. उदाहरणार्थ उजळीत जग मंगलमय अरुणबिंब आले या शब्दांवरती चढत्या क्रमाची म्हणजे आरोही स्वररचना होती. तशीच सोनेरी किरणांनी भूमंडळ न्हाले या शब्दांवरती उतरती म्हणजे अवरोही स्वररचना केली होती. रसिका हो, या नितांत सुंदर पदाचे शब्द नाटकामध्ये गर्ग मुनींच्या आश्रमाकडे निघालेल्या नारद मुनींच्या कानावर पडतात आणि साहजिकच त्यांची पावलं श्रीकृष्ण भेटीसाठी सत्यभामेच्या महालाकडे वळतात. आणि प्रथेप्रमाणेच सुवर्णतुलेतला नारद सुद्धा नारायणाचा नामघोष करत नाटकामध्ये अवतीर्ण होतो. अतिशय सुंदर गोड असं नारायणाचं हे भजन, उत्तम स्वररचना आणि छोटा गंधर्वांचा गोड मधाळ आवाज यांचं सुंदर मिश्रण या पदाच्या रूपानं रसिकांना अनुभवायला मिळालं. हे पद सादर करतायत निमिष कैकाडी. तोची विश्वंभर विश्वाचा आधार. तोची विश्वंभर विश्वाचा आधार तोची विश्वंभर विश्वाचा आधार तोची विश्वंभर विश्वाचा आधार तोची विश्वंभर विश्वाचा आधार करी दैन्य दूर नारायण करी दैन्य दूर करी दैन्य दूर नारायण तोची विश्वंभर विश्वाचा आधार तोची विश्वंभर विश्वाचा आधार देव नारायण दयेचा सागर देव नारायण दयेचा सागर देव नारायण दयेचा सागर देव नारायण देव नारायण
दयेचा सागर देव नारायण दयेचा सागर देव नारायण दयेचा सागर दयेचा सागर दयेचा सागर देव नारायण 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 दयेचा सागर होतसे साकार होतसे साकार होतसे साकार भक्तासाठी होतसे साकार भक्तासाठी तोची विश्वंभर विश्वाचा आधार तोची विश्वंभर विश्वाचा आधार देतसे भक्तीला मुक्तीचा सोहळा देतसे भक्तीला देतसे भक्तीला देतसे भक्तीला मुक्तीचा सोहळा मुक्तीचा सोहळा मुक्तीचा सोहळा देतसे भक्तीला मुक्तीचा सोहळा देतसे भक्तीला मुक्तीचा सोहळा देतसे भक्तीला मुक्तीचा सोहळा देतसे भक्तीला मुक्तीचा सोहळा भावाचा भुकेला भगवंत भावाचा भुकेला भावाचा भुकेला भावाचा भुकेला भगवंत तोची विश्वंभर विश्वाचा आधार तोची विश्वंभर विश्वाचा आधार तोची विश्वंभर विश्वाचा आधार तोची विश्वंभर विश्वाचा आधार तोची विश्वंभर हो विश्वाचा आधार तोची विश्वंभर हो विश्वाचा आधार विश्वाचा आधार
तोची विश्वंभर विश्वाचा आधार तोची विश्वंभर विश्वाचा आधार विश्वाचा आधार विश्वाचा आधार सरळ सोपी सुबोध अशी काव्यरचना करणं ही खासियतच होती विद्याधर गोखलेंची. अशीच एक नाटकातील संवादाशी एकरूप होणारी सुंदर काव्यरचना आपण आता ऐकणार आहोत. या पदामध्ये अल्लड अहंकारी अशा सत्यभामेचं स्वभाव वैशिष्ट्य कसं डोकावून गेलं पहा. सत्यभामा नारद मुनींना श्रीकृष्णाने इंद्रदेवाशी युद्ध करून तिच्यासाठी जिंकून आणलेला दारसा पारिजातक दाखवत अभिमानाने आणि अहंकाराने म्हणतीये, पहा 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 कसा बहरलाय पारिजातक. यदुवीरांची रुक्मिणी देवींवर आहे त्यापेक्षा जास्त प्रीती माझ्यावर आहे, त्याचाच हा बहर आहे. ऐकूया. अंगणी पारिजात फुलला बहरतयाला काय माझ्या प्रीतीचा आला. सादर करताय गीता देशपांडे. पारिजात फुलला अंगणी 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 बहरतयाला काय माझिया प्रीतीचा आला. बहरतयाला 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 काय माझिया बहरतयाला काय माझिया प्रीतीचा आला. अंगणी पारिजात फुलला अंगणी पारिजात फुलला. धुंद मधुर हा गंध पसरला धुंद मधुर हा गंध पसरला धुंद मधुर हा धुंद मधुर हा धुंद मधुर हा गंध पसरला धुंद मधुर हा.
मदीय मनाचा सहवासातून मदीय मनाचा सहवासातून मदीय मनाचा सहवासातून मदीय मनाचा सहवासातून मदीय मनाचा कणकण मोहरला अंगणी पारिजात फुलला 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 फुलला पारिजात हा पारिजात फुलला. रसिक हो, ही अशी असायची विद्याधर गोखल्यांची प्रासादिक नादमय आणि सुबोध काव्यरचना. सुबोध रचना यासाठी म्हणायचं की पदांच्या काही ओळींमध्येच त्यावेळेचा प्रसंग जशाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहायचा. काय काय घडलंय ते आपल्याला सहज कळायचं. ह्याचाच अनुभव आता आपण पुढील पदामध्ये घेणार आहोत. रागावलेल्या सत्यभामेला समजावताना श्रीकृष्ण म्हणतात की सत्यभामे, अगं रुक्मिणीच्या अंगणात पडलेल्या पारिजातकाच्या फुलांची तुला काहीच गरज नाही. बघूनी तुला गगनात खंगते कले कलेने चंद्रकला कळेन मजला वृथा फुलांचा नाट कशाला हवा तुला. रतिमुनी सुंदर मदन मंजिरी मदनाचे वरदान तुला. पद सादर करतात मयूर सुकाळे. रतिहुनी सुंदर मदन मंजिरी मदनाचे वरदान तुला मदनाचे वरदान तुला ग मदनाचे वरदान तुला. ललित कोमला तव सुंदरता ललित कोमला तव सुंदरता ललित कोमला तव सुंदरता ललित कोमला तव सुंदरता. लाजविते मंदार फुला लाजविते मंदार फुला ग मदनाचे वरदान तुला मदनाचे वरदान तुला ग मदनाचे वरदान तुला. बघुनी तुला गगनात खंगते बघुनी तुला गगनात खंगते कले कलेने चंद्रकला कले कलेने चंद्रकला. बघुनी तुला गगनात खंगते कले कलेने चंद्रकला. बघुनी तुला गगनात खंगते कले कलेने चंद्रकला. बघुनी तुला गगनात खंगते कले कलेने चंद्रकला ग कले कलेने चंद्रकला. बघुनी तुला गगनात खंगते कले कलेने चंद्रकला कले कलेने चंद्रकला कले कलेने चंद्रकला. कले कलेने चंद्रकला 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 कले कलेने चंद्रकला कले कलेने चंद्रकला ग कले कलेने चंद्रकला.
कळे न मजला वृथा फुलांचा, कळे न मजला, कळे न मजला, कळे न मजला वृथा फुलांचा. नाद कशाला, नाद कशाला, नाद कशाला हवा तुला. मदनाचे वरदान तुला ग, मदनाचे वरदान तुला. रतिहुनी सुंदर मदन मंजिरी, रतिहुनी सुंदर, रतिहुनी सुंदर, रतिहुनी सुंदर मदन मंजिरी. मदनाचे वरदान तुला, मदनाचे वरदान तुला ग, मदनाचे वरदान तुला. रसिका हो, रतिहुनी सुंदर हे पद ऐकलं ना की मला नेहमी एका दुसऱ्या कवितेची आठवण होते. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. ह्याच वृत्तात आहे पहा, रतिहुनी सुंदर मदन मंजिरी, मदनाचे वरदान तुला. विद्याधर गोखलेंचा वृत्तशास्त्राचा अभ्यास मोठा दांडगा होता, त्यामुळे त्यांची ही पदं अशी सहज सोपी वाटायची. रसिका हो, विद्याधर गोखलेंनी संगीत सुवर्णतुलेचे पहिले काही प्रयोग झाल्यानंतर नाटकामध्ये 5 नवीन पदं लिहिली आणि त्या पदांना संगीत दिलं संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी. यातली 2 पदं होती रुक्मिणीसाठीची. रुक्मिणीसाठी पदं लिहिण्याचं कारणही तसंच घडलं बरं का. सुवर्णतुलेच्या पहिल्या प्रयोगापासून कित्येक प्रयोग सत्यभामेची भूमिका रंगवली होती कान्होबात्राबाई किणीकर यांनी. पण पुढे नव्या संचात नामवंत स्त्री कलाकार जयमालाबाई शिलेदार यांना जेव्हा सत्यभामेचं काम दिलं गेलं, तेव्हा कान्होपात्राबाईंना नाटकामध्ये त्या मानाने दुय्य अशी रुक्मिणीची भूमिका दिली गेली. ज्यांनी सुरुवातीपासून सत्यभामेचं म्हणजे नायिकेचं काम केलं होतं, त्यांना गद्य भूमिका करायला लावणं हे काही तितकंसं प्रशस्त वाटेना आणि म्हणून विद्याधर गोखलेंनी रुक्मिणीसाठी नाटकामध्ये 2 वेगळी पदं लिहिली. ह्यातलंच एक पद ऐकूया, ज्यामध्ये तुम्हाला पंडित राम मराठे यांची तालाशी निगडीत असलेली वैशिष्ट्यपूर्ण गायकी सहज दिसून येईल. मधुकंस रागातील हे पद आपल्याला ऐकवते प्राजक्ता जोशी. कोणही सुंदरा यदुवरा. कोणही सुंदरा यदुवरा, कोणही सुंदरा यदुवरा, कोणही सुंदरा यदुवरा, कोणही सुंदरा यदुवरा, कोणही सुंदरा यदुवरा. ललित गुण मंजिरी, मंजिरी ललित गुण मंजिरी, मंजिरी ललित गुण मंजिरी, मंजिरी ललित गुण मंजिरी. रसमय मधुरा कोणही सुंदरा यदुवरा, कोणही सुंदरा. कोणही सुंदरा यदुवरा. यदुवरा आ
यदुवरा वसतजी निशिदिनी तव मनी वसतजी निशिदिनी तव मनी वसतजी निशिदिनी वसतजी निशिदिनी तव मनी यदुवरा वसतजी निशिदिनी तव मनी वसतजी निशिदिनी तव मनी वसतजी निशिदिनी तव मनी वसतजी वसतजी निशिदिनी तव मनी वसतजी वसतजी निशिदिनी तव मनी रसिक मन मोहिनी मोहिनी रसिक मन मोहिनी सुखकर चतुरा कोणहि सुंदरा यदुवरा 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 कोणहि सुंदरा कोणहि सुंदरा कोणहि सुंदरा यदुवरा. प्रसिद्ध गायक नट प्रसाद सावकार यांच्या रतिमुनी सुंदर या पदासारखंच या नाटकातलं अजून एक पद तितकंच गाजलं. आता आपण तेच पद ऐकूया. संध्याकाळच्या तांबूस प्रकाशात रैवतक पर्वताच्या वनश्रीच्या मुखावरचा लालिमा पाहून श्रीकृष्णाला रुक्मिणी आणि सत्यभामेच्या मुखमंडलाची आठवण होते. त्याचेच वर्णन श्रीकृष्ण ह्या पदात करतात. ह्या पदासाठी संध्याकाळचा गोरख कल्याण सारखा नाट्यसंगीतात तोपर्यंत थोडा अप्रचलित असलेला राग छोटा गंधर्वांनी वापरला. रूपक तालामध्ये ही रचना केल्यामुळे एक वेगळाच बाज ह्या पदातून आपल्याला ऐकायला मिळाला. हे पद आहे रागिणी मुखचंद्रमा उजळे हृदयी पौर्णिमा. सादर करतायत मयूर सुकाळे. रागिणी मुखचंद्रमा रागिणी मुखचंद्रमा रागिणी मुखचंद्रमा उजळी हृदयी पौर्णिमा उजळी हृदयी पौर्णिमा रागिणी मुखचंद्रमा रागिणी मुखचंद्रमा. कोपता खुलतो कसा कोपता खुलतो कसा कोपता खुलतो कसा वदन शशीचा लालिमा वदन शशीचा लालिमा रूप बघुनी लज्जिता रूप बघुनी लज्जिता होती पूर्वा पश्चिमा रागिणी मुखचंद्रमा रागिणी मुखचंद्रमा. रागिणी मुखचंद्रमा मुखचंद्रमा.
मुखचन्द्रमा रागिणी मुखचन्द्रमा चन्द्रमा मुखचन्द्रमा मुखचन्द्रमा रागिणी मुखचन्द्रमा रागिणी मुखचन्द्रमा कोपता खुलतो कसा 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 खुलतो कसा खुलतो कसा कोपता खुलतो कसा वदन शशीचा लालिमा वदन शशीचा लालिमा वदन शशीचा लालिमा रूप बघुनी लज्जिता रूप बघुनी लज्जिता रूप बघुनी लज्जिता रूप बघुनी लज्जिता होती पूर्वा पश्चिमा रागिणी मुखचन्द्रमा रागिणी मुखचन्द्रमा रागिणी मुखचन्द्रमा रागिणी मुखचन्द्रमा रागिणी मुखचन्द्रमा रागिणी मुखचन्द्रमा 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 रागिणी मुखचन्द्रमा रागिणी मुखचन्द्रमा 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 रसिक हो, मगाशी सांगितल्याप्रमाणे सुवर्णतुलेच्या पहिल्या काही प्रयोगात सत्यभामेची भूमिका रंगवली होती कान्होपात्राबाई केणेकर यांनी. कृष्ण होते प्रसाद सावकार आणि नारदाची भूमिका केली होती छोटा गंधर्व यांनी. पुढे काही काळानंतर छोटा गंधर्वांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे काम करण्याचं थांबवलं आणि त्या जागी आले मास्टर अनंत दामले उर्फ नूतन पेंढारकर. आणि त्यानंतर दामले बुवांनी त्यांच्या कारकिर्दीच्या अगदी शेवटापर्यंत सुवर्णतुलेच्या सगळ्या प्रयोगात नारदाची भूमिका रंगवली. रसिकांमध्ये लोकप्रिय झालेल्या त्यांच्या या नारदाच्या भूमिकेने मास्टर दामले आणि रंगभूमीवरील नारदमुनी असं समीकरणच तयार झालं होतं. मास्टर अनंत दामले उर्फ नूतन पेंढारकर यांनी आपल्या अभिनयाने आणि गायनाने रंगभूमीवर वेगळा ठसा उमटवला होता. त्यांची गायकी अर्थातच वझेबुवांच्या पद्धतीची असल्यामुळे छोटा गंधर्वांची गाण्याची पद्धत आपल्या गळ्याला तितकीशी शोभून दिसणार नाही हे दामलेबुवांनी जाणलं आणि स्वतःच्या गळ्याला शोभून दिसेल अशी स्वररचना रामभाऊ मराठे यांच्या साहाय्याने तयार केली. छोटा गंधर्वांच्या चालीतल्या नारायण नारायण या पदाप्रमाणेच त्या नव्या चालीतलं पदही पावन होऊन गेलं, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. ऐकूया हेच पद निमिष कैकाणीच्या आवाजात. नारायण नारायण नाम तुझे अतिपावन. नारायण
नारायण नारायण नारायण नारायण नारायण नाम तुझे अति पावन नाम तुझे अति पावन नारायण 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 नाम तुझे अति पावन नाम तुझे अति पावन नाम तुझे अति पावन नारायण नारायण नाम तुझे अति पावन नारायण नारायण नाम तुझे अति पावन कमलापति कमलनयन कमलापति कमलनयन कमलापति कमलनयन कमलापति कमलनयन कमलापति कमलनयन भयहारण भवतारण भयहारण भवतारण नाम तुझे अति पावन नाम तुझे अति पावन नाम तुझे अति पावन नारायण 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 नाम तुझे अति पावन तू वसुधा तूच गगन तू वसुधा तूच गगन तूच आप तेज पवन तूच आप तेज पवन तू वसुधा तूच गगन 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 तू वसुधा वसुधा तूच गगन तूच आप तेज पवन तूच आप तेज पवन तूच आप तेज पवन तूच आप तेज पवन तू स्थितिलय रजनी दिन 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 तूच कार्य तू कारण तूच कार्य तू कारण नाम तुझे अति पावन नाम तुझे अति पावन नारायण 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 नाम तुझे अति पावन नाम तुझे अति पावन नाम तुझे अति पावन विद्याधर गोखले भगवान श्री शंकराला आपलं आराध्य दैवत मानायचे. त्यांच्या प्रत्येक नाटकात
एक तरी पद श्री शंकरावर लिहिलेले असायचे. ते नेहमी म्हणायचे, माझ्या सर्व संगीत नाटकातून फुल ना फुलाची पाकळी महादेवाला वाहिली गेली. आता हे सुवर्ण तुला नाटक कृष्ण, सत्यभामा, रुक्मिणी, नारद मुनी यांच्या कथेमध्ये भगवान शंकरावरील पद यावे ही थोडीशी आश्चर्याचीच गोष्ट वाटू शकते नाही का? पण विद्याधर गोखलेंनी सुवर्ण तुलामध्ये सत्यभामेच्या तोंडी एका आरतीच्या रूपात शंकर पूजनाचा प्रसंग लिहिला. हीच आरती आपण आता ऐकूया अपर्णा हेगडे यांच्या आवाजात. जय जय गिरीशा गिरिजावरा, जय जय देवा गंगाधरा. जय जय गिरीशा गिरिजावरा, जय जय गिरीशा गिरिजावरा, जय जय देवा गंगाधरा, जय जय देवा गंगाधरा, जय जय गिरीशा गिरिजावरा, जय जय गिरीशा गिरिजावरा. भक्तजन चकोर तू चंद्रमा, भक्तजन चकोर तू चंद्रमा, महेशा परमेशा सुंदरा, महेशा परमेशा सुंदरा, ईश्वरा अपार करुणा करा, ईश्वरा अपार करुणा करा, शंकरा करुणा मजवरी करा, शंकरा करुणा मजवरी करा. हे भवा भयचिंता संहरा, सदा शिव अशिवा ते शिव करा, सदा शिव अशिवा ते शिव करा. शुभंकर तू जगदाधारा, शुभंकर तू जगदाधारा, उदारा पूर्ण मनीषा करा, उदारा पूर्ण मनीषा करा, उदारा पूर्ण मनीषा करा, उदारा पूर्ण मनीषा करा, उदारा पूर्ण मनीषा करा. सौदागर नागनाथ गोरे उर्फ छोटा गंधर्व यांच्या 61ला विद्याधर गोखलेंनी छोटा गंधर्वांच्या सन्मानार्थ काही ओळी लिहिल्या होत्या. मोठा असूनी छोटा म्हणती, मोठा असूनी छोटा म्हणती, कलाकार हा नम्र खरोखर, जय सौदागर जय सौदागर. अशा या छोटा गंधर्व नामक नम्र कलाकाराचं कार्य पहा किती मोठं. छोटा गंधर्वांनी अवघ्या 1.5 दिवसात सुवर्ण तुलाला संगीत दिलं होतं. सगळ्या पदांना कर्णमधुर चालींचा साथ चढवला होता. ते जितके थोर गवई होते तितकेच उत्तम वाद्यकार होते. अनेक बंदिशी त्यांनी रचल्या होत्या. जोकस आणि चारुकेशी या रागांचं मिश्रण असलेल्या त्यांनीच निर्माण केलेल्या गुणिकंस रागात अकबर के दरबार ही बंदिश बांधलेली आहे. याच बंदिशीवर आधारित हे पुढचं सुवर्णतुलातलं पद सादर करतायत गीता देशपांडे. येतील कधी यदुवीर, सखये मानस होत अधीर. येतील कधी यदुवीर, सखये 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 मानस हो
सखये येतील कधी यदुवीर कटुवदले मी रुसवा केला कटुवदले मी रुसवा केला म्हणून जीवाचा जीव लग गेला म्हणून जीवाचा जीव लग गेला सोडून हे मंदिर सखये सोडून हे मंदिर सखये येतील कधी यदुवीर सखये येतील कधी यदुवीर विरहाचा वैशाख तापला 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 शांत सुशीतल चंद्र लोपला शांत सुशीतल चंद्र लोपला कोठे धीर समीर सखये कोठे धीर समीर सखये येतील कधी यदुवीर सखये येतील कधी यदुवीर सखये येतील कधी यदुवीर सखये येतील कधी यदुवीर सखये
येतील कधी यदुवीर सखये. विरहाचा वैशाख तापला. सत्यभामा या श्रीकृष्ण विरहामुळे अतिशय दुःखी झालेली आहे. निरनिराळी व्रतवैकल्य करू लागलेली आहे. त्याच वेळी नारद मुनी येतात आणि कृष्ण प्राप्तीसाठी सत्यभामेला एक उपाय सांगतात. कृष्णाचे विधिपूर्वक दान कर. सत्यभामा तो उपाय अंमलात आणते आणि तुरंत दान महापुण्य हे नारद मुनींचे शब्द खरे होताना ती पाहते तर काय, श्रीकृष्णाचा रथ रैवतक पर्वताच्या घाटावरून द्वारकेकडे येऊ लागलाय. सत्यभामा म्हणते, सख्यांनो, आता तर आनंदाचे 1000 वसंत ऋतू माझ्या मनात बहरू लागले आहेत. रसिक हो, आपल्याही मनात या सर्व गीतांच्या स्वरांचा फुलोरा असाच बहरू दे ही इच्छा मी व्यक्त करते. कार्यक्रमाचं शेवटचं पद ऐकूया. सादर करते प्राजक्ता जोशी. फुलला मनी वसंत बहार, मुनिराजांच्या कृपा प्रसादे नुरला चिंता भार. फुलला मनी वसंत बहार. मनी वसंत बहार, मनी वसंत बहार. फुलला मनी वसंत बहार, फुलला मनी वसंत बहार. फुलला मनी वसंत बहार, फुलला मनी वसंत बहार. मुनिरायाच्या कृपा प्रसादे, मुनिरायाच्या कृपा प्रसादे, मुनिरायाच्या, 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 मुनिरायाच्या कृपा प्रसादे नुरला चिंता भार, नुरला चिंता भार. फुलला मनी वसंत बहार, फुलला मनी वसंत बहार. उदासवाणा शिशिर संपला, उदासवाणा शिशिर संपला. उदासवाणा, उदासवाणा, उदासवाणा. आ हा उदासवाणा, आ हा उदासवाणा. शिशिर संपला, वासंतिक मधुगंध पसरला, वासंतिक मधुगंध पसरला. धुंद निनादे चैतन्याचा, धुंद निनादे चैतन्याचा. धुंद निनादे चैतन्याचा. चैतन्याचा. आ आ हा आ धुंद निनादे चैतन्याचा. चैतन्याचा. धुंद निनादे 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 चैतन्याचा.
बहार फुलला मनी वसंत बहार फुलला मनी वसंत बहार फुलला मनी वसंत बहार फुलला मनी वसंत बहार